सर्वांना सविनय जय भीम. मी लॉर्ड बुद्धा टी व्हीचे या ठिकाणी धन्यवाद देतो की एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती या ठिकाणी माझी प्रतिक्रिया घेत आहे. सर्वप्रथम मी चळवळीचा राजीनामा दिलेला नाही आहे हे या ठिकाणी स्पष्ट सांगतो. मी आंबेडकरी चळवळीशी डे वनपासून माझा जन्म झाला त्या दिवसापासून माझ्या वडिलांनी आणि समाजाने जे संस्कार माझ्यावरती केले त्यावेळेसपासून मी आंबेडकरी विचारांचाच प्रचार आणि प्रसार मरेपर्यंत करणार हे या ठिकाणी मी स्पष्ट सांगू इच्छितो. राहिला प्रश्न राजकीय चळवळीचा. राजकीय चळवळीमध्ये मी आठवले साहेबांच्या सोबत गेल्या 17-18 वर्षापासून आहे. 17-18 वर्षापासून चळवळीमध्ये राजकीय असताना आठवले साहेबांनी ज्या ज्या राजकीय भूमिका घेतल्या त्या सर्व भूमिकेला मी समर्थन आजपर्यंत करत आलेलो आहे. आणि ही जी खतखत आहे माझी राजीनामा जे मी दिला ती खतखत काय कालची नाही आहे. लोकसभेच्या आधीसुद्धा मी जाहीरपणे सर्व प्रसारमाध्यमांच्या वतीने आपल्या महाराष्ट्रातील जनतेची जी मनातली खतखत आहे की निळ्या झेंड्याचा एक तरी पक्षाचा खासदार हा जनतेमधून निवडून जावा ही भूमिका माझी होती. आणि त्याच्याकरता देखील मी आठवले साहेबांना त्यावेळेसही सांगितलं होतं. परंतु लोकसभेला तेवढा आपल्याकडं सक्षम उमेदवार नाही आहे असं कारण सांगून आम्हाला महायुतीमध्ये एकही जागा दिली नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि आम्हाला त्यावेळेस हा शब्द होता की विधानसभेमध्ये आम्ही तुमचा विचार करू. रिपब्लिकन पक्षाचा विचार या विधानसभेमध्ये महायुतीमधील तिन्ही घटक पक्ष भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल या तिघांनी कुठेही मनापासून केलेला दिसत नाही ही देखील वस्तुस्थिती सगळ्या जनतेसमोर आहे. आज रिपब्लिकन पक्षाची युती ही फक्त भाजपबरोबर होती. परंतु भाजपने त्यांच्या राजकीय तडजोडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्यांनाही सोबत घेतलं. 2014मध्ये फक्त रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत होता, हे दोघंही नव्हते. परंतु 2014 नंतर जी आश्वासनं रिपब्लिकन पक्षाला भाजपने दिलेली होती मी खेदाने सांगू इच्छितो की 2014 पासून आज 2024पर्यंत एकही विधान परिषदेचा सदस्य आमचा तिथे नाही आहे. एकही राज्यपाल नियुक्त सदस्य नाही आहे. राजाभाऊ सरोदेंना जर सोडलं 3 महिन्याचा कालावधी तर एकही महामंडळ आम्हाला दिलेलं नाही आहे ही देखील वस्तुस्थिती आहे. हे तर राहू द्या, परंतु छोटी मोठ्या ज्या कमिट्या असतात, आरोग्याची कमिटी असते, जेलची कमिटी असेल किंवा रेल्वेची कमिटी असेल, BSNLची कमिटी असेल, या कमिट्यांमध्ये देखील कुठेही रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधित्व दिलं जात नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. आज अनेक समाजाचे प्रश्न आहे. आठवले साहेबांना मंत्रिपद दिलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. परंतु नुसतं एक मंत्रिपद दिलं म्हणजे आमच्या समाजाचे राजकीय जे काही अभिलाषा असलेले कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांचं काय ह्याच्याबद्दल काहीही शब्द कोणीही बोलायला तयार नाही. आत्ताची जी विधानसभा होत आहे त्या विधानसभेमध्ये 288 जागामध्ये 29 जागा ह्या अनुसूचित जातीच्या आरक्षित आहेत. या 29 जागांमध्ये 19 जागा ह्या अशा आहेत ज्या रिपब्लिकन पक्षाला मानणाऱ्या वर्गाचं तिथं मोठं प्राबल्य आहे ही देखील वस्तुस्थिती आहे. परंतु प्रतिनिधित्व मात्र रिपब्लिकन पक्षाला कुठेही नाही आहे. मतं मात्र सगळी महायुतीला पाहिजे ही भूमिका राजकीय ही काही योग्य नाही आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेकांनी सांगितलेले आणि मी देखील ते अनुभवतो आहे. आमचा पक्ष छोटा आहे परंतु आमची मतं निर्णायक आहे हे मात्र सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आज 2014मध्ये एक हाती सत्ता, 2019मध्ये एक हाती सत्ता रिपब्लिकन भाजपच्या युतीने आणली होती. पण आज काय परिस्थिती आहे? आज आमचं प्रतिनिधित्व कुठे आहे? आज कुठेच प्रतिनिधित्व नाही आहे. म्हणून मी हा निर्णय सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा घेतलेला आहे. मी आजच्या घडीला एवढं सांगू इच्छितो की आज मी निर्णय घेतलेला आहे, कार्यकर्त्यांच्या दबावामुळे घेतलेला आहे हेही सांगतो. कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण यांच्यावर राहून करायचं काय, आपल्याला काहीच मिळत नाही आहे. आमचे प्रश्न जे आहेत ते आहेत तसेच आहे. जाती अन्याय अत्याचाराचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, शिक्षण हक्क कायद्याचा प्रश्न असेल त्याच्यातही बदल केला गेला.
अनुसूचित जातीमध्ये अ ब कडं आणलं, त्याचंही पूर्ण वाटोळं संविधानाच्या माध्यमातूनच झाले असं या ठिकाणी दिसतंय. म्हणजे नाव संविधानाचं द्यायचं आणि कोर्टाने जे केलं त्याच्यावर सरकारतर्फे काहीच नाही. सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे होती. म्हणजे सरकारला डिवाइड अँड रूल हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि आंबेडकरी चळवळीला नॉट डिवाइड युनाइट अँड रूल हा फॉर्म्युला बाबासाहेबांचा होता. आणि म्हणून त्यावरती देखील आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निवेदन केलेलं आहे. आज क्रीमी लेअर मागासवर्गीय लावायचं, एक पिढी फक्त तुमची शिकली काय लगेचच तुम्ही क्रीमी लेअर लावायला निघाला. वर्षानुवर्ष ज्या जात व्यवस्थेमध्ये वर्चस्व गाजवलेलं आहे त्यांच्यावर कधी क्रीमी लेअर लावणार? त्याच्याबद्दल कोणीच काय बोलत नाही. ते आमचे प्रश्न आहेत. बेरोजगारीचे आमचे प्रश्न आहेत, स्कॉलरशिपचे आमचे प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नावर आज तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टाने स्वतः जे पदोन्नतीमधलं जे आरक्षण आहे ते मान्य केलं. फक्त डाटा द्यायचा होता. कर्नाटकने डाटा दिला, महाराष्ट्र सरकारने डाटाच दिला नाही. त्यामुळं आपले लाखो कर्मचारी मागासवर्गीयांचे, फक्त बौद्ध नाही, लाखो कर्मचारी SC ST OBC मधले त्यांच्या पदोन्नतीमधनं जे आरक्षण आहे ते नाही होऊ शकलं. मग ही अशा प्रकारची व्यवस्था असेल तर मला वाटतं कुठंतरी कोणीतरी बोलायला पाहिजे. आणि हे आम्ही बोललो तरी त्याची दखल जर होत नसेल तर राजकीय भूमिका पण घेणं खूप गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो की आपलं मत हे आंबेडकरी चळवळीच्याच मताला मिळावं ही माझी भूमिका आहे. आपल्या विचारधारेच्याच व्यक्तीला मिळावं ही माझी भूमिका आहे. नाही, मुळात असं आहे, आज होईल, उद्या होईल, परवा होईल. मी बाबासाहेबांचा आशावादी विचार घेणारा कार्यकर्ता आहे. कुठे ना कुठेतरी आम्हाला सत्तेत वाटा मिळतो. मी माझ्यावरनं सांगतो ना, मी 3 वेळा निवडून आलो, निळ्या झेंड्याखालीच निवडून आलो. तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर मला उपमहापौरपद दिलं, रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद दिलं ना. परंतु दिलं ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी दिलं. आमचं कॅलिबर होतं, आम्ही सक्षमपणे त्या पदावर जाऊन तिथं कार्य करून दाखवलं, गुणवत्ता सिद्ध केली. हे देखील लक्षात घ्या. आमच्या गुणवत्तेवर लोक आम्हाला देतात. त्याचं कारण असं आहे की पॉलिटिकल अलायन्स हे गिव्ह अँड टेक फॉर्म्युला असतो. त्यांनी आम्हाला काही दिलं पण आमची मतं मिळालीत ना तुम्हाला. आज तुम्ही केंद्रामध्ये सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे, वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण तुम्ही सत्तेत आहात. परंतु त्याच्यामध्ये आमचा देखील खारीचा वाटा आहे ना. मग त्या खारीच्या वाटाला कुठंतरी तुम्ही न्याय द्यावा ही भूमिका आमची आहे.